विद्वानालाही शिवी देतो, त्याची निंदाही करतो, त्याला कष्टही देतो, त्याचं काही बिघडत नाही. पण निंदा करणारा आणि शिवी देणाराचं खरं बिघडतं. ज्या क्षणाला तो सज्जनाची भांडतो आणि शिवी देतो त्याच क्षणाला त्याच्या पापाचं मीटर सुरू होऊन जाते. त्याचं फल मिळायला त्याला 3 वर्ष लागतील, बरोबर आहे, पण मीटर त्याच क्षणाला सुरू होते. याकरता दुष्ट पुरुषांचं बल आहे हिंसा, राजांचं बल आहे दंडविधान, स्त्रियांचं बल आहे सेवा, आणि गुणवान पुरुषांचं बल आहे क्षमा. ती मोठी माणसं आहेत, ते क्षमाच करतात. धर्मराज शेवटपर्यंत दुर्योधनाला सुयोधन म्हणत होते, दुर्योधन कधी बनले नाहीत. क्षमा श्रेष्ठ पुरुष आहेत, पण हिंसा करतात ते दुष्ट पुरुष आहेत. अर्थापत्तीप्रमाणे लावून घ्या तुम्ही. राजा जर अपराध्याला दंड देणार नाही, अराजकता होऊन जाईल. आणि मी सकाळी बोललो, हा त्याचा अर्थ आहे. डेमोक्रेसी दंडविधान शून्य असतं, शून्य. एका माणसाचा अपराध सिद्ध झाला, त्याला फाशीची शिक्षा झाल्यावर तुम्ही 10 वर्ष त्याला फाशी देत नाही, दंडविधान लूज असण्याचं संकेत आहेत. त्याच्यामुळे अराजकता लोकांना फावते की बाबा याला एवढा गुन्हा केला, 10 वर्ष झाले, फाशीची शिक्षा झाली, तरी याला कोणी फाशी देऊ शकलं नाही, मग आपल्याला करायला काय हरकत आहे? समाजात अराजकता फैलावेल की नाही, दुष्ट माणसाचा फायदा घेतील की न घेतील. राजन वाक् संयमोहि द्रुपदे सुदुष्कृतो मतो रमाः. फार महत्त्वाचा श्लोक आहे. वाणीचा पूर्ण संयम मौना वाचून होत नाही. मौन याचा अर्थ काय? आय स्पीक टू दी इन सायलेन्स, इट इज मौन. मौन म्हणजे काय? फक्त वाणीचा उच्चार तसं नाही आहे. वाणीचा संपूर्ण संयम अतिशय कठीण आहे, परंतु विशेष अर्थयुक्त चमत्कारपूर्ण वाणी ही जास्त बोलता येत नाही. बडबड जास्त करता येते बेडकासारखी, पण ज्या वाणीला काही अर्थ आहे, ज्याच्यामुळे सगळ्यांचं कल्याण होईल, अशी वाणी लिमिटेडच बोलावी लागते. याकरता अत्यंत दुष्कर असल्यावरील वाणीचा संयम करणंच चांगलं आहे. मौन माणूस सगळ्यात श्रेष्ठ, पण कामापुरतं बोलतो तो मीडियम माणूस आहे. पण काम नसतानाही जो बोलतच राहतो, एखाद्या माणसावर आपण प्रवास करतो, शेवटी झोपेचं ढोंग करून अंगावर घेऊन झोपावं लागतं, कारण तो बोलतच राहतो, त्याला कोणतरी बोलणारा लागतो. एक झोपला दुसऱ्याला जागा करतो. समजून घ्यावा, मागच्या जन्मात बेडूक असेल काहीतरी, काही इलाज नाही त्याला. संस्कार जे असतात ना ते अशा प्रकारचे असतात. म्हणून वाणीचा संयम अभ्यासवती कल्याणम विविध वाक् सुभाषिताम. काय असेल? रोहते सायर कैविध्यम मन परशुना हतम वाचा दुरुक्तम. कुऱ्हाडीनं शस्त्रानं तोडलेलं वन पुन्हा अंकुरित होते, पण तू वाणीच्या कटून शब्दामुळे जे घाव निर्माण होतात ते कधी भरत नाहीत. ते मरेपर्यंत ताजे असतात. आपण एखाद्याला जखम केली, महिन्याभरात जखम बसून जाईल, वर त्याच्या ते पडून जाईल, ते साल पडून जाईल, जखम दुरुस्त होईल. पण जखम दुरुस्त झाल्यावर व्रण राहतो, व्रण तो मरेपर्यंत चितेतही जात नाही, ते तसाच असतो. आणि दुःख तुम्हाला का देतो? तो व्रणाकडे पाहिल्यावर तुमच्यावर झालेल्या आघाताची तुम्हाला आठवण करून देतो. याकरता दुष्टाने मला असा त्रास दिला होता हे ते व्रण सांगतात. बाण असतात ना नाराच्या आधी, तो मारला तर निघाला, ओढला तर बाण निघून जाईल, छातीतून पोटातून बाण निघून जाईल, परंतु कटुवचनरूपी जो बाण आहे त्याला काढण्याची व्यवस्था नाही. तो जसाचा तसा राहतो. म्हणून पिढ्यानपिढ्या माणसं एक दुसऱ्याचा वैर करतात, कारण ते रुतलेले बाण आहेत. कोणत्याही औषधानं तुम्ही प्रयत्न करता, बूंद से गई सो हौस से कभी नहीं आएगी, कभी नहीं आएगी. होईल. राजा अकबरांनी दसऱ्याला अत्तर लावताना गादीवर अत्तर सांडलं. राजाला अत्तर लावलं, अकबराला सेवकाने ते गादीवर सांडलं. ते भरलेलं असेल, सांडलं. माणसं अवधानानं गडबड करतात. मी राजा आहे हे औरंगजेब विसरले आणि गादीवर पडलेला थेंब बोटानं पुसला.
तो विरला होता गादीत. तो बोटानं बसून काही उपयोगाला आला. हे बिरबल पाहत होते समोर बसून. ते हसले. अकबराला माहीत होता हा फार चतुर प्रधान आहे, हा काही ना काही मला बोलेल कुठे ना कुठे, आता नाही बोलला तरी. म्हणून स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याकरता, आता ते तर घडलं होतं ॲक्च्युअल, त्यांनी सायंकाळी अत्तराचा हौद भरवला. कन्नौजवरून अत्तर बोलावलं ₹1,00,000 आणि हौद भरला आणि लोकांना आवाहन केलं मंत्रिमंडळात, मंत्र्यांनो हे अत्तर लुटा. आता कोणते राजाचे मंत्री अत्तर लुटण्याकरता आलेले असतात, मंत्री झालेले असतात. ते अत्तर लुटवलं लोकांकडून. चांगली चांगली माणसं होती गावातली, बिरबल उभे होते. त्यांनी काही हात नाही लावला त्या अत्तराला. बादशहाने विचारलं, क्यों बिरबल, अरे तुम अत्तर नहीं लोगे क्या? त्यांनी सांगितलं, सरकार वो बात दूसरी है, बूंद से चली गई वो हौद से नहीं आती. एका थेंबा करता तू कृपण झाला तर त्यानं विरलं होतं गादीत. ती जी तुझी अब्रू गेली, ती ₹1,00,000 अत्तर लुटवल्यावर येणं शक्य नाही. म्हणून थेंबाला सांभाळा, अब्रू एवढी असते. ती गेल्यावर म्हणून वागताना मी सकाळी जे बोललो ना त्या पोरांना म्हणजे त्यांनाही बोलून तुम्हालाही बोललो, एकदा गेलेली अब्रू काच फुटलेला जोडणार नाही, जोडावा लागेल, अखंड नाही होणार. पुनर्विवाहित स्त्रीला भोगाला नवरा सापडेल, पती नाही सापडणार. तो एकदाच सापडतो, नवरे 10 सापडतील, पती नाही सापडणार. कारण पती एकदाच ना, ते जीवनात 4दा होते काय. याकरता ती काच जुळेल पण अखंड नाही होणार. म्हणून एकदा गेलेली अब्रू न कोणत्याही उपायाने येणार नाही. याकरता जीवनात धन जाऊ द्या, घर जाऊ द्या, शेती जाऊ द्या, फक्त अब्रू सांभाळा. ज्यांनी अब्रू सांभाळली त्याचं जीवन कृतार्थ होईल. फार विचित्र आहे महाराज. आणि बौद्धी कलुष भूयाम विना तो परिस्थिती विनाशकाले विपरीत बुद्धी. जीवाचा विनाश समोर आला की बुद्धीला मालिन्य येत असते आणि मग त्याला न्याय अन्याय हृदयात राहत नाही, विचाराची शक्ती राहत नाही. जो धर्म अर्थतत्वाला जाणतो, बुद्धीनं युक्त आहे, तोच धर्म माणसाने आचरावा. पण ज्या धर्मात समाजाला त्रास होईल, स्वतःला त्रास होईल आणि नरकाला जावं लागेल असा धर्म दिसत असला तरीही अधर्म आहे, त्याचं आचरण करू. स्वधर्मे निधनं श्रेयो परधर्म. का का गीता असं का म्हणते? परधर्माचा अर्थ काय? गाईनं चारा खावा, नैवेद्य म्हणून आपण पुरणाची पोळी तिला खाऊ घालू, पण रोज तिला चारा द्यावा लागेल. ती म्हणेल मला रोज वरण भात पोळी पाहिजे, जमणे नाही. जमेल काय? तुम्हाला इतर संप्रदाय धर्म किती चांगले दिसत होते, वरचं कव्हर आहे ते. ज्या धर्मात माता पित्याला दाखवेल तो धर्म चांगला. लक्षात आलं काय? कसं? प्रत्येक जीवाला माता आहे, ती वेद आहे. नाही श्रुती परवती माऊली जगा. आणि प्रत्येक जीवाचा परमेश्वर आहे, दुसरं नाहीच आहे. पित्याला जाणायचं असेल तर साक्ष मातेची लागेल. ज्या वेळेला अमुक एक व्यक्ती आपला बाप झाला त्यावेळेला आपण एक ड्रॉप ऑफ वॉटर होतो, आपल्याला पत्ता नाही हा माझा बाप आहे काय? कोणालाच नाही. मग तुम्हाला जर बाप पाहिजे असेल, त्याची ओळख करून घ्यायची असेल, आईला विचारावं लागेल. तिला माहीत आहे नक्की बाप कोण आहे. शरण जावं लागेल मातेला, ती बाप दाखवेल. त्याप्रमाणे जीव वेदाला शरण गेला तर परमात्मा कळेल. म्हणून देवाचं नाही ऐकलं तर चालेल, वेदाचं ऐका. भजन करणारे जे लोक आहेत त्यांना मी अनेकदा विचारतो, का भजन करता? कोणी म्हणते आम्हाला आवडते भजन म्हणून करतो, कोणी म्हणतो संतांनी सांगितलेलं आहे म्हणून करतो, कोणी म्हणतात देवाला आवडते म्हणून करतो. पण श्रीमद शंकराचार्य आणि ज्ञानोबा यांचं स्वतंत्र मत आहे. ते म्हणतात नाही, वेदाची आज्ञा आहे म्हणून भजन करा. म्हणजे कुणाच्या आज्ञेचं पालन करा? देवाच्या की वेदाच्या? वेदाच्या. वेद सांगेल ते राज्यही सोडा माऊली म्हणते नाही, काही नको. वेदाच्या आज्ञेच्या बाहेर चाललेला जीव गर्तेत म्हणजे नरकाला जाईल. त्याकरता शास्त्रसंमत आचाराला विशेष महत्त्व आहे. आणि मी तुम्हाला काल संध्याकाळी सांगितलं होतं, विदुराने सुधन्वाचं थोडंसं चरित्र सांगितलेलं आहे. धृतराष्ट्राला जो धर्मोपदेश आहे तो एका दृष्टांतानं दिलेला आहे. प्रल्हादाकरता कोणाला बोलावं लागत नाही. प्रल्हाद युगायुगात परिचित आहेत, एका युगात परिचित नाहीत,
चारी युगात प्रल्हादाचा परिचय प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळे महान भागवतात प्रल्हाद आहेत. विदुर म्हणतात, दादा तू राजा आहेस, राजाने न्याय करावा पण तू अन्याय केला आहेस. तू पुत्रांच्या लोभानं त्यांच्या आज्ञेत वागून बांधल्या गेला आणि सज्जनाला त्रास दिला आहे, पतिव्रतेचा छळ केला आहे. सत्यात केवढं बल आहे मी तुला सांगतो. म्हणून त्यांनी सुधन्वेची कथा सांगितली. विदुरोवाच आर्जवम प्रतिपद्यस्य पुत्रेषु सततं विभो ही कितम प्राप्त. राजा तुझे पुत्र कौरव पांडव हे दोन्ही चांगले आहेत, पण तुझे पुत्र वाया गेले तुझ्यामुळं. राजा पंडू नाहीत मेले, पण त्यांची पत्नी कुंती ही धर्मवान धर्मयुक्त असल्यामुळे धर्म जागवते. म्हणून स्त्री असूनही तिनं पुत्रांना जे वळण लावलं त्याच्यामुळे ते अजय झाले. तू बाप जिवंत असून पुत्राला वळण नाही लावू शकला, त्याच्यामुळे चांगले असूनही तुझे 100 पुत्र वाया गेले. मी तुला एक जुना इतिहास सांग, प्राचीन इतिहास आहे, तू याच्यावरून शिक. एक केशिनी नावाची कन्या होती, तिचं नाव केशिनी याच्याकरता होते. तिचे केश अतिशय सुंदर आणि खूप लांब होते म्हणून तिचं नाव होतं केशिनी. आता स्वयंवरे तर कन्या केशिनी नाम होता. हा स्वयंवराच्या वेळेला हिनं माझं वरण करावं याकरता सुधन्वा नावाचा ब्राह्मण, एका ब्राह्मणाचा तरुण पुत्र 20 वर्षाचा, त्याने तिचा हात धरला. आणि प्रल्हाद राजे आहेत, त्यालाही एकच पुत्र आहे विरोचन. त्या विरोचनाने दुसरा हात धरला. हा म्हणतो माझी बायको होय, तो म्हणतो माझी बायको होय. त्याने सांगितलं बा दोघंही श्रेष्ठ आहे, तुम्ही एक ब्राह्मण पुत्र आहे, एक राजपुत्र आहे, मला पंचायत झाली, तुम्ही सिद्ध करा, तुम्ही दोघंही चांगले, पण त्यातल्या त्यात तुमच्यापैकी श्रेष्ठ कोण असेल हे सिद्ध करा, त्याचं वरण मी करेन. हे कोण ठरवी? समाज नाही, धर्म ठरवी. मग आता इथं पंचायत झाली. सुधन्वा म्हणतो आम्ही राजपुत्र श्रेष्ठ आहोत, ब्राह्मण श्रेष्ठ आहोत. विरोचन म्हणतो आम्ही राजे आहोत म्हणून श्रेष्ठ आहोत. तर काय करावं? कुठेतरी त्याला ब्राह्मण शहाणा होता सुधन्वा, त्यांनी सांगितलं मॅजिस्ट्रेटचं काम तुझा बाप करेल, कारण भक्त आहेत, आपण न्याय मागायला त्याच्याकडे जाऊ, प्रल्हादाकडे जाऊ. त्याला सांगितलं कशाला जातो प्रल्हादाकडे, तो पोराच्या बाजूनं न्याय देईल. सांगितलं देणार नाही. तो काय पगारी न्यायाधीश आहे काय? संत पगारी न्यायाधीश असतात काय? खरा न्याय तो देईल. दोघं गेले. अरे वो आपली शर्यत लागेल. सांगितलं हो. पितरम ते गामविष्या प्राणवीर्यवरून कृते पुताती हितार्थे प्रल्हादो मारतो मध्येत. आपली शर्यत आहे. तू हरलात तर माझा दास झाला, मी हरलो तर जन्मभर तुझा दास होईल. प्रल्हादाने लांबून पाहिलं. प्रल्हादाने सांगितलं हे लेखाचे एक दुसऱ्याचे स्पर्धक आहेत आणि आज एका कन्येचा हात धरून एका वेळेला माझ्याकडे कसे आले? विरोचनाने सांगितलं बाबा नमे सुधन्वना सख्यम प्राणी हो विषय प्रल्हादंत पृच्छामे प्रश्न होतो वेदा. प्रल्हादाने सेवकांना सांगितलं सेवकांनो सुधन्व्याकरता पाय धुवायला पाणी आणा, तिलकं कृत्वा याला गंध लावा, माळ घाला फुलाची याच्या गळ्यात. आणि त्याला हात जोडून सांगितलं ब्राह्मण पुत्र तू ब्राह्मण आहेस म्हणून तू पूजनीय आहेस. संत पूजनीय असतात, ब्राह्मण भूदेव आहेत पूजनीय असतात म्हणून तू पूजनीय आहेस. आणि नरिक्त शेत पशेत संत ब्राह्मण आणि देवाची मूर्ती यांना प्रणाम करताना रिक्त हस्तानं प्रणाम करू नये म्हणून आपण रुपया ठेवतो, पण फूल तरी त्यांना व्हावं. रिक्त हस्तानं कधीही प्रणाम करू नये. गुरुला करू नये, संताला करू नये, ब्राह्मणाला करू नये आणि देवतेला करू नये. सुधन्वो वाच उदकम मधुपरकम च परिविश्येति मम प्रल्हाद तो मित्तम प्रश्न पृच्छता. सुधन्वाने सांगितलं प्रल्हादा तू राजा आहेस, मला काही मधुपर्कानं पूजन करू नको, काही हार घालू नको, काही करू नको. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग मी तुझी पूजा ग्रहण करेन. आम्ही दोघं स्पर्धक आहोत आणि ही जी कन्या दिसते याच्याकरता आमचं भांडण आहे. आता पहा सुधन्वा शहाणा मुलगा आहे, सुसंस्कृत आहे, त्याला गाय दान करायला लागली. पुष्ट केलेली गाय, मरकी नाही, दूध देत नाही. नाही नाही. प्रल्हादाने सांगितलं
मला माहीत होतं तू येशील माझ्याकडे, म्हणून मी गाईला चारा घालून पुष्ट करून तुला दान देण्याकरती आणून ठेवलेली आहे, दानाचा स्वीकार कर. त्यांनी सांगितलं नंतर स्वीकार करील, तुझं सत्य पाहायला आलो मी. याम रात्री विनश्यती स्त्रियाम चैव परीक्षार्जिता याच भार मृत्यू विजुक्ता बसे. सुधन्वानं सांगितलं, राजन, ज्या बाईला स्पर्धक पुरुष नाही, सवत आहे, सवत कळते की नाही. स्त्रीला सगळ्यात जास्त दुःख कशाचं असते? स्वयंपाक करायला पीठ नाही येतं, नाही हो. तिला जर माहीत पडलं की आपला नवरा बदमाश आहे, दुसऱ्या बाईबरोबर बोलतो चालतो, मग त्या भांडणं करतात. तुमच्या कोटावर केस कुठून आला, पावडरचा वास कसा येतो, हे सगळं गणित आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे की नाही. कारण सवत असणं हे कोणतीही स्त्री सहन करत नाही, कोणी असो. अरे द्रौपदी साधारण स्त्री आहे की असाधारण आहे. पण ज्या दिवशी सुभद्रेला आणलं अर्जुनाने, गवळणीच्या वेशात आणलं आणि तिला द्रौपदीकडे पाठवलं, सांगितलं सुभद्रे द्रौपदीला नमस्कार करू नये, ती आमची 5ही भावाची पत्नी आहे, माझी आहे. तू आज माझी बायको झाली, तिला बरीच वर्ष झाली, ती मोठी आहे, तिला प्रणाम करू नये. ती गेल्यानंतर शहाणी आहे द्रौपदी, शहाणी आहे, तिचं स्वागत केलं, तिला काही बोलली नाही. पण ती गेल्यानंतर अर्जुन जेव्हा द्रौपदीच्या महालात आलं तेव्हा द्रौपदीनं तोंड फिरवलं. अर्जुनाने सांगितलं, मी तुझ्या पाठीचं दर्शन करायला आलो काय? पतिव्रतेनं पतीचं स्वागत पाठ करून करावं की तोंड करून? तुला राग आलाय मला माहीत आहे, मला माहीत होतं येणार आहे, पण बोलतं खरं. मग बोलली. अर्जुन म्हणतात, अरे मी दुसरी बायको केली म्हणून काय झालं? देवाने 8 बायका केल्या. असं अनेकदा आहे. पूर्वीच्या लोकांना 2-2, 3-3 बायका असतच. म्हणून तुम्ही आता करा असा त्याचा अर्थ नाही. पण हे पुरुषाला शक्य आहे. पण एखाद्या बाईनं आपत्कालात दुसरा नवरा केला तर चालेल काय? विधानच नाही वेदाचं. मर की तर की अग्नितुडी घे, हा फरक आहे धर्मात. पुरुष त्याचं फल भोगील, व्हॉट एव्हर इट मे बी. पण दुसरी बायको करू शकतो, नरकाला नाही जाणार, प्रायचित्त घेईल. पण स्त्री न केला तर नरकाशिवाय गती नाही. म्हणून मी सुभद्रेला आणलं, सांगितलं सुभद्रेला आणलं आणि माझ्यासमोर बोलता की माझं तुझ्यावर अजून तसंच प्रेम आहे, खोटं आहे. द्रौपदीनं अर्जुनाला सांगितलं हे खोटं आहे. माझ्यावर जर निश्चिम प्रेम असतं तर दुसरी बायको करण्याची गरज काय होती? आणि जर आणली तर माझ्यावर तुमचं प्रेम कमी झालं किंवा नाही हे सिद्ध करते. एका श्लोकात दृष्टांत दिला द्रौपदीनं. द्रौपदीनं सांगितलं, महाराज, सरपणाची मोळी विकणारा लाकूड तोड आहे. रानात लाकडं तोडतो, मोळी बांधतो, त्या मोळीला पक्की दोरी बांधतो, पक्की एका बाजूला. पण ज्यावेळेला दुसऱ्या बाजूला तो बंद कसतो त्यावेळेला कितीही पक्का पहिला बंद कसलेला असेल तर थोडासा ढिला होतो. त्याप्रमाणे माणसानं दुसरी बायको केल्यावर पहिल्या बायकोवरचं प्रेम किंचित तरी कमी झाल्यापासून राहत इति सिद्धम. बोला आता. अर्जुनालाही बोलू नाही दिलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे जे आहे थोडं विचित्र आहे. कशाच्या वशीभूत आहे? एक तर स्त्रीच्या ठिकाणी जिला सवत आहे ती स्त्री, आणि जुगारात सर्व धन हारलेला जुगारी, दिवसभर हमाली करून व्यथित झालेला हमाल. 1 क्विंटलचे पोते दिवसभर उतरतात, 500 रुपये कमावतात, रात्री झोपू नाही शकत, व्यथित, अंग सगळं खराब झालेलं असते. ह्या तिघांची, सवत असणाऱ्या स्त्रीची, जुगारात धन हरलेल्या माणसाची आणि अतिशय मेहनत करून व्यथित झालेल्या पुरुषाची रात्री जी स्थिती होते तीच स्थिती खोटा न्याय देणाराची होते. म्हणून प्रल्हादा तू भक्त आहेत, आम्ही न्याय मागायला तुझ्याकडे आलो. जो खोटा न्याय देतो तो राजा कधी ना कधी ज्या प्रजेनं त्याला राजा मांडला आहे तीच प्रजा त्याला पदच्युत करून टाकते आणि त्याच्या तोंडाला काळ लावते. पंचशृंती हंती दशांतीनी गवामृते शास्त्रते मूर्ते हंती सहस्रम पुरुषुक्ते. तुला खोटं बोलण्याचं गणित सांगतो मी. स्वार्थाकरता माणसं खोटं बोलतात. पशुकरता खोटं बोललं तर 5, गायीकरता खोटं बोलणाराला 10, घोड्याकरता असत्य भाषण करणाऱ्याच्या 100 पिढ्या नरकाला जातात. काय लेखाची बाजारात गुरांच्या दलाल असतात,
किती पिढ्या आणि किती पितृलोकाच्या नरकाला जात असतील आणि गेले असतील तर कोण मोजेल? तुम्हाला साधारण गणित सांगितलं. आणि जो मनुष्य खोटा न्याय देतो त्याच्या 1000 पिढ्या नरकाला जातात. हंती अजानांतश्च हिरण्युक वदम सर्वम भूमी देते हंती मासा मृत्युपदे. हे सोन्याकरता खोटं बोलणारा भूत आणि भविष्य सगळ्या पिढ्या नरकात घालतो. हे जरा कठीण आहे. सोन्याकरता खोटं बोलणारा, सोनं खाणारा नाही बोललो मी, कारण ते कमर्शियल केलं. तुम्ही शिंप्याला म्हणाल शिंप्या कपडा का खाल्ला? अरे कपडा खातो म्हणून तो शिंपी आहे, सोनं खातो म्हणून तो सोनार आहे. ते वेगळं झालं, कारण ते अलंकारात खाल्लं जाते, शिवण्यात खाल्लं जाते. पण दुसऱ्याच्या धनाचा सुवर्णाचा लोभ तो नाही इथे, तो विपरीत इथे आहे. सोन्याकरता खोटं वरून जो सोनं म्हणून तांब किंवा पितळ तुम्हाला देईल त्याच्या स्वर्गाला केलेल्या पुढ्या रिव्हर्शन होऊन नरकात जातात आणि पुढची एकही पिढी स्वर्गाला जात नाही. पृथ्वी आणि स्त्री करता खोटं बोलणाऱ्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. याकरता राजा तू आमच्या न्यायात खोटा न्याय देऊ नको. हे प्रल्हादाला बोलला सुधन्वा. प्रल्हाद वाच. प्रल्हाद म्हणतो माझ्या लक्षात तुला काय म्हणायचं आहे, मी आधीच सांगतो. सुधन्वा त्वदिरोचन हा मातास्य श्रेयसे मातुस तस्मात ते न जिता. पोरा तुझ्यापेक्षा सुधन्वा श्रेष्ठ आहे, ब्राह्मण आहे. तुझ्या बापापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा याचा बाप श्रेष्ठ आहे. तुझ्या मातेपेक्षा याची माता श्रेष्ठ आहे, म्हणून तू हारलेला आहेस. विरोचन सुधन्वांज प्राणनाम मास्यता. विरोचना माझ्या पोराच्या प्राणाचा स्वामी झालेला आहेस तू. मला एकच मुलगा आहे, म्हणून मी राजा असून तुला दान मागतो. मला माझा पुत्र परत दे. ब्राह्मण मोठ्या मनाचे असतात, संत मोठ्या मनाचे असतात. जरी जिंकलं होतं सुधन्वाने त्याला, विरोचनाला, तरी सांगितलं राजा तू माझ्यासमोर पदर पसरलेला आहे, एक पुत्रवान आहे, त्याच्याकरता मी जिंकलो याचाच आनंद आहे. तुझा पुत्र तुला परत देतो. तर त्याचा भावार्थ काय? विद्रोवाच. विद्रोह म्हणतात तस्मात राजेंद्र भूमिर्थी नांदृतो बघतो मारती मागम सुतता नाशम पुत्रवा. धृतराष्ट्रा तुझ्या पुत्राजवळ एवढं मोठं ऐश्वर आहे, काय नाही क्षेत्रात ऐश्वर, भारताचे राजे तुम्ही. पण हे असूनही पांडवाचे 5 गाव पसवण्याची दुर्बुद्धी तुम्हाला झाली. हे सगळं असूनही मी आता तुम्हाला सांगितलं, खोटं बोलले तुम्ही, कपट केलं, कपटानं हाडाचे फासे करून कपटानं शकुनीनं जिंकलं पांडवांना, त्यांना 12-13 वर्ष वनवासात पाठवलं. हे असंच त्याचं पाप तुम्हाला भोगावं लागणार नाही काय? म्हणणं कळलं काय? तुझ्या पोरांना शिक्षा होईल, पण पाप तुला भोगावं लागेल. कारण राजा दुर्योधन नव्हता, दुर्योधन पुत्र होता, पण राजा तू होता ना. मग चूक का केली? ज्या घरात मांसाहार आहे, मदिरापान आहे, कांदा लसूण वगैरे घाणेरडे पदार्थ खातात, ती चूक कोणाची आहे? गृहस्वामी कोण आहे त्याची चूक आहे. तुम्ही जर विटो वापरला, बायकोला सांगितलं आपल्या घरात कांदा लसूण आणायचा नाही, बायको ऐकत नाही, तिला सांगा ना ह्या पदार्थाचा स्वयंपाक असला तर मी बाहेर जेवणार नाही, तुम्ही जेवा, बंद होईल. पण तुम्हाला तर बायकोशी 11 वाजलं की काम आहे, तुम्ही रागावता टेम्पररी, 2 तासानं जसेचे तसे होतं, पाय चाटता. मग काय त्या तुमच्या बापाच गाय ऐकत नाही ती. मग तिला माहीत आहे जाते कुठे. गाईला वाटते 100 फूट मी मोकळी आहे, ती 100 फूट दोरानं बांधलेली असते. वाटते की झटका मारला की आली. मोकळं असणं नाही, ते मोकळं आहे असं वाटणं आहे. याकरता निषिद्धात तुम्ही करा. वक्तूर मनसी स्वतःच ना राजा पुत्रावर तू दंड विधान वापरले नाही आहे. आणि जे मायावी आहेत, नन्नन छिंदासी विसृजानी तारयंती माया विना माया वर्तमानम, कपटपूर्ण व्यवहार जे करतात त्या कपटी माणसाचं रक्षण वेदही करत नाही. वेद तर सगळ्यात माया आहे, सगळ्याचं रक्षण करते, पण नाही. जे लेकरू स्तनाला आईच्या चावते ती माडीवरून धुवून करेल त्याला. आईचं स्तन तृप्त होण्याकरता, दूध पिण्याकरता आहे, चावण्याकरता नाही. पण कपटाचा वापर केल्यावर तुला कोण क्षमा करेल? मद्यपानम कलहम पूग वैरम भार्यापुपत्यम, काय श्लोक आहे त्याचं सांगाय. राजदुष्टम स्त्री पुंस योनिर्वाद वर्जा मुनेची पंथा प्रदुष्ट. हा दारू पिणं,
कलह आणि समूहाबरोबर वैर, व्यक्तीबरोबर नाही, समूहाबरोबर वैर, पती पत्नीत भांडण लावणं, कुटुंबात भेदबुद्धी निर्माण करणं, राजाकडे द्वेषानं पाहणं, स्त्री पुरुषात विवाद निर्माण करणं, असं जे करतात किंवा वागतात त्यांची गती तुला मी काय सांगू. त्यांची सुगती कधी होण्याची आशा नाही. सामुद्रिकम वाणिजम चोरपूर्वम शलाकधूर्तम च चिकित्सकांच ऐंच मित्रांच कुशीरतांच नैनान साक्षी अधित कृत्वा सप्ताह. हे 7 आहेत. हस्तरेखा पाहणारा, चोरी करून व्यापार करणारा, जुगारी, वैद्य, शत्रू, मित्र आणि नर्तक म्हणजे नाचणारा. ह्या लोकांना कोर्टात साक्षीभूत आणू नको. हे इमानानं साक्ष कधीही देणार न जाणू. कोर्टात जायचं काम न पडलं तर भाग्यवान, पण जाण्याचं काम पडलं आता साक्षीदार शोधावं लागेल, आय विटनेस पाहिजे. विदुर म्हणतात त्या 7 लोकांना काही झालं तर साक्षीला आणू नका. हस्तरेखा पाहणारा, भविष्य सांगणारा पंडित, चोरी करून व्यापार करणारा व्यापारी, जुगारी, वैद्य, मित्र आणि नर्तक म्हणजे नृत्य करणारा, हे साक्षीदार होण्याच्या लायकीचे नाहीत. यांच्याकडून पाप घडेल आणि हे असत्याचं सेवन करतील म्हणून त्यांना टाळ. अग्निहोत्र जर आदरानं केलं तर फलीभूत होईल. मौनाचं पालन आदरानं केलं तर फलीभूत होईल. स्वाध्याय, हरिपाठ, भजन हे आदरानं केलं तर फलीभूत होईल. यज्ञाचं अनुष्ठान आदरानं केलं तर फलीभूत होईल. पण अनादरानं जर ही कामं केल्या दिली तर उलट फल देतात. आहे तसा नाही राहत तू, अकल्याण झाल्या वाचून राहत नाही. म्हणून करू नका. कराल तर निश्चित आदरानं करा. आता 2-3 श्लोक सांगतो, जरा लक्षपूर्वक आहे का. आता मोकळ्या तुम्ही सकाळसारखे बांधलेले नाही. कठीण नाही ते, पण कठीण आहेतही. 1, 2, 3 श्लोक ॲट ए टाईम मी तुम्हाला सांगतो. आगारदायक गर्दा कुंडाशी सोमकरही पूर्वकाराश्च शोचिच मित्रुक पारदारिका तृणः कुरुतल्पित यश्च चान्पानचोद्विधा अति तीक्ष्णाश्च काकश्च नास्तिको वेदनिंदका शिवक्रणो व्रात्यक्षीणा त्यांना परिरक्षित्युता युसात सर्वे ब्रह्मविही समाः. मी सांगतो हे सगळे लोक ब्रह्महत्यारे आहेत. ब्रह्महत्येचं जे पाप लागतं या लोकांना लागते. ब्रह्महत्येचं पाप हो. भ्रूणहत्या करणाऱ्याला 2 ब्रह्महत्येचं पाप लागते. 2 जे गर्भपात करतात, मुलीचा गर्भ पाडून टाका, त्याला 2 ब्रह्महत्येचं पाप लागतं. ब्रह्महत्येचं पाप सगळ्यात मोठं आहे. मातृगमनाला 2 ब्रह्महत्येचं पाप लागते. गुरुपत्नी गाम्याला 2 ब्रह्महत्येचं पाप लागते. आता हे कोण आहेत. आगारदाही गर्धा कुंडाशिली सोमविक्री, घराला आग लावणारा, विष देणारा आणि ज्यारच संतान असेल तिची कमाई खाणारा. ज्यारच लक्षात आला का. तुमचा मुलगा आहे, ज्यारच संतान आहे, पण तुमच्यात पुरुषार्थ नाही, त्याच्या नोकरीवर त्याच्या पगारावर तुम्ही जगता. तुम्हाला पत्ता नाही, पण तुम्हाला ब्रह्महत्येचं पाप लागलेलं आहे. तुमच्यापुरतं तुमच्याजवळ ठेवा, नवरा बायको पुरतं जन्मभर पुरेल एवढं, म्हणजे तुम्ही या पापापासून वाचाल. मग तुम्ही म्हणता लाख रुपये पोरगा कमावतो, मला काय करायचं आहे. ते अन्न तुम्हाला खाता येत नाही. आपले केले आपण खाय, तुकावंदी त्याचे पाय. किती लोक झाले. घराला आग लावणारा, विष देणारा, ज्यारच पुत्राची कमाई खाणारा, सोमरस विकणारा म्हणजे मदिरा विकणारा, बाण तलवार आदी शस्त्र बनवणारा आणि चुगली करणारा, मित्रद्रोही, परस्त्री लंपट, गर्भाची हत्या करणारा, गुरुस्त्रीग्रामी आणि ब्राह्मण असूनही दारू पिणारा. ब्राह्मण म्हणजे नुसतं जातीचा ब्राह्मण नाही. ब्राह्मणाची लक्षणं ज्या पुरुषात आहेत 12 गुण तो ब्राह्मण. चोखोवारा महार होते, ब्राह्मण होते. ब्राह्मण असून हे काम करणारा किती झालं. आणि फार कटू बोलणारा, ज्यानं मनाला छिद्र पडतील, नास्तिक, वेदाची निंदा करणारा आणि ग्रामपुरोहित. पुरोहित नाही, ग्रामपुरोहित. प्रत्येक ग्रामात एक भटजी असतो. ग्रामपुरोहित म्हणून ग्रामपुरोहित म्हटलेलं आहे, पुरोहित म्हटलेलं नाही आहे. व्रात्य, व्रात्याचा अर्थ सांगतो. क्रूर म्हणजे शक्ती असूनही माझं रक्षण करा म्हटल्यावरही त्याचा वध करणारा.
शरणागताचा वध जो करतो तो, हे सगळेचे सगळे ब्रह्महत्यारे आहेत. व्रात्य म्हणजे काय? व्रात्य म्हणजे काय? आपण म्हणतो पोरगा वात्रट आहे, अपभ्रष्ट शब्द आहे व्रात्य शब्दाचा. व्रात्य म्हणजे 16 वर्षाचं वय झाल्यावरही तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आहात 3 वर्णाचे, तुम्ही तुमच्या पुत्राचा यज्ञोपवीत संस्कार न केला तर व्रात्य सिद्ध होता, म्हणून तुमचं अन्न ग्राह्य नाही. हा व्रात्य या शब्दाचा शब्दकोशाचा अर्थ आहे. तुम्हाला हे पाप गॅरंटीने लागेल. राजा, माणसाची ओळख कशानं होईल? तृणकल्प्या शायते ज्यात रूपम मृतेन वधुर्व्यवहारेण साधू. अग्नीत सुवर्ण घातल्यानंतर म्हणजे सुवर्ण चांगलं आहे की नाही, 9995 नाही, तसं नाही करणार. किती घासा तुम्ही, त्याला अग्नीत टाकावं लागेल, त्याची ओळख होईल. आणि सत्पुरुषाची ओळख सदाचारानं आहे. मी तुमच्याकडे आल्यावर तुमचं बिहेवियर माझ्याविषयी कसं आहे हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही हार घातला त्याला महत्त्व नाही आहे. व्हॉट इज युअर रिअल बिहेवियर? आणि व्यवहारानं श्रेष्ठ पुरुषाची ओळख हो. भय प्राप्त झाल्यावर तलवार गाजवेल त्याला शूरसं म्हणतात. आर्थिक विकटता आल्यावर धर्म सोडत नाही त्याला धीरवान पुरुष म्हणतात. आणि भयंकर आपत्तीत पतीचा त्याग करत नाही तिला पतिव्रता असं म्हणतात. काय रामायणाची आणि ह्या श्लोकाची जवळजवळ सारखेच आहेत. आणि आपत्तीत शत्रू कोण, मित्र कोण, पत्नी कोण, पुत्र कोण याची ओळख होत असते. तुमचा मित्र कोण? आपद समय परख इहचारी. तुलसीदासजी म्हणतात या चौघांची ओळख आपत्तीत होते, सुखात होत नाही. याकरता यांची ओळख करण्याला आपत्तीला तोंड द्यावं लागेल. शरीर मलंगात प्रभवती प्रगल्भात प्रसंभवते साक्षात कुरुते मूलम संयमात प्रतिष्ठिता. शुभ कर्म कराल तर घरात लक्ष्मीची उत्पत्ती होईल. प्रगल्भता तुमच्यात असेल तर तिची वाढ होईल. चातुर्य असेल तर तिची जड मजबूत होईल. आणि सत्य तुमच्याजवळ असेल तर तुमच्या 12 पिढ्यापर्यंत ती लक्ष्मी आलेली जाणार नाही. एका पुरुषानं सत्याचा आश्रय घेतला, काही पिढ्या वाईट निघाल्या तरी मूळ पुरुषाच्या सत्याच्या बलानं 12 पिढ्यापर्यंत लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहील. जे 10-10, 12-12 पिढ्याचे खरे श्रीमंत आहेत त्यांची लक्ष्मी काय माहिती काय सज्जन आहेत का? ते सज्जन नाहीत, वाईट असू शकतील, पण त्यांचा जो मूळ पुरुष आहे 12व्या पिढीचा, 10व्या पिढीचा, तो निश्चित रूपानं सज्जन आणि संत होता. म्हणून ती लक्ष्मी तिथून जाऊ इच्छित नाही. हे कळून घ्यावं लागेल. स्वर्गलोकाचं दर्शन प्रत्येकाला आवडेल. अष्टम रूपयितानि मनुष्य लोके स्वर्गस्य लोकोश निदर्शनानी. राजा, स्वर्गलोकाचं दर्शन करण्याकरता माणसाजवळ 8 गुण असावेत. त्या 8 गुणापैकी 4 तर संताजवळ नेहमीच असतात, 4 मात्र प्रयत्नानं प्राप्त करून घ्यावे लागतात. मग सज्जन पुरुष त्याचं आचरण करतो. यज्ञो दानमध्येन तपस्य चारो संगीता दमस सर्व मार्जन मासृषम चातुर्वाद संता. यज्ञदान, शास्त्रांचं अध्ययन आणि तप हे 4 सज्जनाबरोबर नेहमी बांधलेले आहेत. हा जप यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, नाम यज्ञ आहे की नाही? भागवत असो, रामायण असो, हे जे आपण कार्यक्रम करतो ते ज्ञानयज्ञाचे आहेत. या यज्ञाला तुम्ही बांधलेल्या. हा यज्ञ झाला की दान आलंच, दान करावंच लागतं अन्नदान आधी. आणि शास्त्राध्ययन घडूनच राहिलं, हे तप आहे. हे सज्जनाजवळ सहज आहे. पण इंद्रिय निग्रह, सत्य, सरळता आणि कोमलता ह्याचं अनुसरण संतच करू शकतात, साधारण माणूस करू शकत नाही. कारण साधारण माणसाच्या ठिकाणी रिवेंज असतो, बदला मी कधी घेईल, तो संताजवळ कधीही नसतो. की ज्या मध्यान्दा नाही तर सत्यम गुणावृता अलोभैती मार्गोयम धर्मा कष्टास विस्मृता. अध्ययन, दान, तप आणि सत्य, क्षमा, दया आणि निर्लोभता हे धर्माची 8 अंग आणि मार्ग आहेत. हे धर्माकडे नेतात. या मार्गाने गेले की उमरावती किती मैल आहे, या मार्गावर दगड आहे, तो स्टोन आहे. त्याप्रमाणे या मार्गाने गेले की मुक्ती किती लांब आहे तुम्हाला कळेल. तत्र पूर्वचतुर्वा. यज्ञ, अध्ययन, दान, तप हे कधी कधी 4 दंभी पुरुषाजवळ दिसतात. 1000 रुपये जरी या सप्ताहाला कार्यक्रमाला दिले तर तो पहिल्यांदा पाहतो बोर्डावर माझं नाव आहे की नाही. माझं नाव बोर्डावर लिहिलं का नाही? खरा दाता असेल तो नाही विचारणार, पण दंभानं दान करणार असेल म्हणून न करी दंभाचा सायास.
तो चौकशी करील, दंभा करता तो सेवन करतो, पण तू अंतिम जे 4 आहेत की नाही, हे मात्र संताजवळ नेहमी निवासच करतात, राहायलाच आलेले आहेत. क्षमा संताजवळ आहे, शांती संताजवळ आहे, क्षमा संताजवळ आहे, हे त्यांच्याजवळ नेहमीच असतात. ज्या सभेत म्हातारे अनुभवी नाहीत त्याला सभा म्हणत नाहीत. वृद्धाची व्याख्या काय? जो धर्माला जाणतो आणि वेळ पडल्यावर सत्य बोलतो त्याला ज्ञानवृद्ध असं म्हणतात. शरीरानं पांढरे केस झाले वृद्ध, तुम्ही वृद्ध नाही, माणूस ज्ञानवृद्ध असावा लागतो. ध्रुव एवढेसे होते, ज्ञानवृद्ध होते. प्रल्हाद ज्ञानवृद्ध आहेत. ज्ञानोबायांनी कोणत्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? ज्ञानवृद्ध आहेत. तुकोबायांनी कोणत्या वर्षी गाथा लिहिला? हे ज्ञानवृद्ध आहेत. आपण पांढऱ्या केसानं वृद्ध सिद्ध होतो, पण वृद्ध नाही. वृद्धत्वाची कोण आहे? अरे धर्म नाही आणि सत्याकडे जाल, नाही नाही नाही. आधी धर्माचरण करा, धर्मानं वागा, धार्मिक व्हा, मग सत्याला न शोधताही सत्य तुम्हाला उपलब्ध होईल. पापम कुर्वन् पापकीर्ती पाप मेवाश्नुते फलम पुण्यम कुर्वन् पुण्यकीर्ती पुण्यम नदस्तुते. हां, पापकीर्तीवाला नित मनुष्य पापाचरण करतच राहतो आणि पापाचं फल प्राप्त करतो. पुण्यकीर्ती ज्याची प्रशंसा आहे, सज्जनाचं माप वाऱ्याहाली चालत असते, तो मनुष्य पुण्य करतानाच जीवन व्यतीत करतो आणि पुण्य लोकात शेवटीच जातो. याकरता ज्याची बुद्धी नष्ट झालेली आहे, जो सदा पापातच रत आहे, तो नरकाच्या जवळजवळ जात असतो, खाडीला. आणि जो पुण्यवान आहे तो स्वर्गाच्या जवळजवळ जात असतो. दोघांनाही विमान आहेत, पण दोघांची गती सारखी आहे, पण एकाच विमान उत्तरेकडे जाऊन राहिलं, एकाचं दक्षिणेकडे जाऊन राहिलं, वेग सारखाच आहे. पाप करणारा तर या बाजूला जाईल, पुण्य करणारा तर या बाजूला जाईल. म्हणून पापाचा आश्रय घेऊ नका. वृद्ध प्रज्ञा पुण्यमेव नित्य भारत येणारा पूर्व करून पुण्यकीर्ती. ज्याची बुद्धी वाढलेली आहे तोच माणूस पुण्य करू शकतो. पुण्य कर्म करणारा माणूस पुण्य करतानाच पुण्य लोकाला जातो. म्हणून माणसाने काहीही झालं, कठीण प्रसंग आलेला निघून जाईल, पण आपत्काल असला तरी पापाचरण करू नये. आपत्कालाचं वेगळं झालं. गुणात दोष पाहणारा, मर्मावर आघात करणारा जो निर्दयी माणूस असतो त्याला षट असं म्हणतात. षट माणूस म्हणजे कोण? सज्जनाच्या मर्मावर आघात करतो, त्याची चूक नसताना त्याला पिंचिंग करतो, टोचून बोलतो. याकरता त्याचं फल तो भोग. दिवसेने तत्कुर्यात येन रात्र सुखम वसेत, अष्टमासेने तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत. आपण दिवसभर जे कार्य करतो ते जर चांगलं असेल तर रात्री सुखानं झोप येते. पापकर्म केलं असेल रात्री झोप येत नाही. 2-3 तास झोप झाले की त्याची झोप उघडते. का झोप नाही येत? ते झोप नाही धृतराष्ट्राला आली म्हणून तर विदुर सांगावी लागली. त्याला झोप आली असते तर विदुराला बोलावलं असतं काय? पंचायत ही आहे ना. म्हणून दिवसा असं काम करा की रात्री सुखानं झोप येईल, गोळी न खाता. आणि 8 महिने असं काम करा की पावसाळ्यात शेतकऱ्याला सुखानं जगता येईल. का? पावसाळ्यात काम बंद असतं शेतकऱ्याचं. 4 महिने खूप पाऊस असे पूर्वी, आतासारखं नाही काही. पाऊस असे त्यावेळेला काही करता येत नाही. म्हणून 8 महिन्यात केलेलं काम 4 महिन्यात काही न करताही त्याला पुरेल असं वागा. त्याच्या मी तुला सांगतो, प्रथम अवस्था आहे पूर्वे वयसीत कुर्यात येन वृद्ध सुखम वसेत. तुम्ही तरुणात तारुण्यात जर पुण्यकर्म केलं, धर्माचरण केलं तर म्हातारपण सुखात जाईल. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, सदासेवी आरण्य तारुण्य काळी. भजन तारुण्यात करा, बालपणापासून आरंभ करा, तारुण्यात पूर्ण भजन करा. वृद्धावस्था सुखानं जाईल आणि सुखानं मराल. पण जर तुम्ही याच्या उलट वागले, स्तुती कोणाची तशी करू नका. जीर्णमन्नम प्रशंसती. आम्ही तुमच्याकडे जेवलो, अन्नाची स्तुती करतो, बाई स्वयंपाक फार चांगला झाला. मूर्ख माणूस आहे, अन्नाची स्तुती करू नका. करा, पण त्याला 12 तास होऊ द्या. तुम्हाला इंडायजेशन होते काय, फूड पॉयझन होते काय, अन्नाचा परिणाम काय झाला हा पहा. आणि 12 तासानंतर दुसऱ्या दिवशी त्या बाईला सांगा की बाई खरोखर तुझ्यासारखा स्वयंपाक नाही, अतिशय चांगला झाला. पण तुम्ही तात्काळ म्हणता, कारण लोभ आहे, तुम्हाला चांगलं खायला मिळालं असं उद्याही मिळावं या आशेनं तुम्ही खोटा निर्णय देता. स्वयंपाक चांगला झाला, पचला काय? स्वयंपाक चांगला स्वादाला चांगला की पचायला चांगला? चांगला स्वयंपाक कशाला म्हणतात? काय काय सांगावं मला. गुणात दोष पाहू नका, मर्मावर आघात करू नका.
काही कार्याची ओळख असते. म्हणून सज्जन पुरुष पचल्यानंतर अन्नाचा गौरव करतो. आणि कोणतीही स्त्री असो तिच्या पायावर तसं डोकं ठेवू नका. 70 वर्षाची म्हातारी आहे, प्रणाम करावं लागेल, पण खरा प्रणाम कधी करावं लागेल ही 70ची आज आहे, ही 25ची असताना कशी होती ह्याचा शोध घ्या, मग तिच्या पायावर डोकं ठेवा. तारुण्यात जर ती सज्जन असेल तर पतिव्रता. अरे म्हाताऱ्या पतिव्रता तर आपोआपच आहेत, 70च्या वर कशाला पातिव्रत्य पाहिजे, ॲटोमॅटिक पतिव्रता. पण वेन शी वेर ॲट 25 or 20 त्यावेळेला पतिव्रता आहे काय, मग पायावर डोकं ठेवा, त्याला काही हरकत नाही. राजा, युद्ध जिंकल्यानंतर शूराची प्रशंसा करा आणि संसार पार पाडला तर त्या संसाराची म्हणजे मग त्याला शरण जात्याच्या पायावर डोकं ठेवा. संसार जिंकलेले संत असतात, पण संसाराला जिंकलं काय याने की पुन्हा मोहात पडले, ह्याला कन्फर्म करा. अधर्मानं प्राप्त धन असेल त्यानं दोष लपवल्या जातील, परंतु नवीन दोष निर्माण होईल आणि असत्याचा आश्रित होऊन तो शेवटी नरकाला जाईल. म्हणून शहाण्या माणसाने दोष घडला, घडू द्या, उच्चार करायचा आता की मी पापी आहे, माझ्याकडून हा दोष घडला, झालं प्रायश्चित. पण मी दोषी नाहीच, मी तो नव्हेच, हे जमतच नाही. त्याला कबूल करावं लागेल. गुरुरात्मवताम शास्त्रा 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 दुरात्मना अत प्रसन्न पापानाम. ऋषीनां नदीनां कुलानांच महात्मना प्रभोना विगंतव्य स्त्रीनाम दुश्चरित्र. त्याच्याकरता 4-5 श्लोक सांगितले तरी पुष्कळ आहेत. कारण जगात काही गोष्टी आणि काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्याकरता सांभाळून बोलावं लागतं. आपण लग्न करतो की नाही, काय पाहतो, हुंडा किती मिळेल, चांबडं काळं आहे की गोरं आहे, हेच पाहतो की नाही. क्वालिफिकेशन काय आहे, जॉब किती रुपयाचा लागू शकतो. विदुरांना म्हणायचं आहे ऋषीनामचे नदीनाम कुलानांचे महात्मनाम. तुमची दृष्टी कशाकडे आहे, साधू, नदी, वंश आणि महात्मा आणि स्त्री यांचं उत्पत्ती स्थान पाहण्याचा प्रयत्न करू नका, त्याचा पत्ता कधीही लागणे. अरे गंगा एका थेमानं गंगा निर्माण झाली ना, उत्पत्ती स्थानाकडे कुठे जाईल, गंगा वाहून झाली, आंघोळ करून मोकळे व्हा, संपलं. याकरता हा वंश पाहू नका. महात्म्याचा वंश काय पाहाल तुम्ही, वाल्मिकीचा काय वंश पाहाल, त्याला कसा वाल्या होतात, काय कुठे वंश पाहता त्याचा, हे पाहता येत नाही. रत्न असते, स्त्री हे रत्न आहे, तिच्या वंश पाहण्याच्या भानगडीत पडू नका. सुवर्ण पुष्पां पृथ्वीं विचरन्ति पुरुषस्त्रयः शूरश्च कृतज्ञश्च जानाति सेवितुम. शूर, विद्वान आणि म्हणजे जे सुवर्णरूपी पुष्प आहेत यांचा संचय जे करतात त्यांना मी बुद्धिमान म्हणतो. शूर, विद्वान आणि सेवाधर्म जाणणारे, सगळ्यात कठीण सेवाधर्म, त्याच्यानंतर पातिव्रत धर्म आणि त्याच्यानंतर धर्मधर्म, हा क्रम आहे. म्हणून जे सेवाधर्म करतात ते सगळ्यात मोठे आहेत. मनुष्याचं काय, शूराची ओळख शूराला आहे, रणांगणातून पळून जाण्याला शूराची ओळख नाही आहे. विद्वानाची ओळख विद्वानाला आहे, मूर्खाला विद्वान मूर्ख दिसतोय, लक्षात ठेवा. म्हणून विद्वानाची, संताची जी निंदा होते ते असंत करतात, संत संतांची निंदा कधी करत नाही. या जगात सगळं असंच आहे. दुर्योधन शकुनी मूढही दुःशासने तथा. राजा कर्ण चांगला दिसत होता, होताही चांगला, पण बॅड सोसायटीमुळे त्याच्यात दोष निर्माण झाले आणि या 4ही मूर्खावर तू राज्याचा भार टाकून मोकळा झाला. म्हणून तुझा विनाश झाल्या वाचून राहणार नाही. तू चांगला आहेस, पण तू शासन का नाही केलं. दुर्योधन, दुःशासन, शकुनी कपटी आहे ते, आणि एक चांगला माणूस करण्यासारखा घेतला त्याच्यात. या चौघावर ओझं टाकलं राज्याचं, तू मोकळा झाला. पृथ्वीचं राज्याने कसं करावं, कारण यांनी सत्याला पाठ दाखवलेली आहे. साध्य देवता आहेत. मी तुला एक संवाद सांगतो. भगवान दत्तात्रेय आणि साध्य देवता यांचा उल्लेख मी तुला सांगतो. कुलीन दोघाचं लक्षण तुला सांगतो. आणि 4:30 थोडंसं बोलू काय, 15-1 मिनटं, 15-20 मिनटं. मी थोडं स्पीडनं बोलून राहिलो याच्याकरता, कारण सकाळचं जेवण आधी जेवून राहिलो उठले जातात. याप्रमाणे मला थोडंसं 15-1 मिनटं वेळ द्या, म्हणजे मी या एवढा अध्याय सांगून टाक. चरंतम हंसरूपेण महर्षी संचितम व्रता साध्या देवा हमारा पाद. हे साध्या देवता आहेत, उत्तम व्रत करणारे बुद्धिमान महर्षी म्हणजे भगवान दत्तात्रेय. परमहंस आहेत ते. हंस आणि परमहंस फरक. हंस पाणी आणि दूध याचा विवेक करतो,
जे परमहंस रूप महात्मे आहेत ते जड आणि चेतन याचा विवेक करतात, त्यांना परमहंस म्हणतात. गीतेच्या शेवटी काय लिहिलं आहे? पारमहंस्यायाम. गीता आणि भागवत हे परमहंसा करता आहे, हंसा करता नाही आहे, ते परमहंस. राजा वाटेत गाठ पडली. भगवान दत्तात्रेय छद्मविषयात हिंडत होते. महर्षी दत्तात्रेय परमहंस रूपात होते आणि साध्य देवता वाटेत भेटले. मग आता आमच्या घरी त्यांना शत्रुंजी टाकू, मग तुम्हाला प्रश्न नाही 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 नाही, घरी जायपर्यंत मेला तर तुला संशय आहे ना, आत्ता निवृत्त करून घे. क्षणभंगूर नाही, झाडाखाली बसले. साध्य देवता आहेत भगवान दत्तात्रेयांना. देव का तरी दत्तात्रेय मोठे आहेत त्यांच्यापेक्षा. प्रणाम केल्यावर प्रश्न विचारला, साध्या उचू साध्या देवा वयमे ते महर्षी दृष्टा भवंतु शुक्रमी मानता फिरते न धीरो बुद्धिमानता तर मतो मे काम्याम वाच करता. साध्य देवताने विचारलं, महर्षी आम्ही साध्य देवता आहोत आणि तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्याविषयी काय अनुमान करावं आम्हाला सुचत नाही. आम्ही शास्त्रज्ञानाने युक्त आहोत, धैर्यवान आहोत. आमच्या मते तुम्ही बुद्धिमान आहात, विद्वान आहात, तुमची वाणी उदार आहे, जीवांना मुक्त करील. तथापि आम्हाला थोडी शंका आहे, तुम्हाला कसं ओळखावं, तुम्ही वास्तविक कोण आहात. एतत् कार्यममरः सश्रुतं मे श्रुती क्षमा सत्य धर्मानुवृत्ती संधी विनीचे हृदयस्थ सर्वे प्रिया प्रेच्यात्मनम. भगवान दत्तात्रेय परमहंस रूपात आहेत, त्याने उत्तर दिलं, साध्य देवतांनो, मी असं ऐकलं आहे की धैर्य धारण करणं, मनोनिग्रह आणि सत्य धर्माचं पालन करणं ही कर्तव्य आहेत. म्हणून आम्ही सत्य बोलतो, काही कृपा करत नाही. धर्म आहे तुमचा सत्य बोलणे. तेव्हा पुरुषाची ओळख कशी करावी? हृदयाची गाठ ग्रंथी खोलल्यानंतर प्रिय अप्रिय कोण आहे, आत्माच्या समान कोण आहे हे कळेल. आकृष्य मानो नाकृष्य मानाची तितिक्षवा आकृष्टारम निरहती. दुसऱ्याची सुई ऐकली आणि तरीही शिवी देत नाही त्यांना मी सज्जन म्हणतो. शिवी पचवणं कठीण, निंदा पचवणं कठीण, पण जसं लेकरू आईचं दूध पचवते त्याप्रमाणे दुसऱ्यानं दिलेली शिवी आणि केलेली निंदा जो पचवतो त्याला आम्ही महापुरुष म्हणतो. त्याला आलेला राग जो मागं परतवतो, नाक्रोशिष्ठ्या आणि परस्य मित्र दो होईन. अरे दुसऱ्याला अपमान तर काय करील, पण साधारण माणसाचा जरी अनादर आणि अपमान केला तरी त्याचं पाप त्याला भोगावं लागते. मग जी स्त्री पुरुष कोणी असो जीव, तो जर संताचा अनादर आणि अपमान करील, त्याच्या एकट्याच्या कर्मानं 7 पिढ्या आणि कुटुंब नष्ट होतं. संबंध कुटुंबात तुमच्या समजा 10 माणसं आहेत, एकानं एखाद्या संताचा अपमान केला, 7चे 7 संपले. तेवढं संपून नाही, जे पुण्यकर्म करून स्वर्गाला गेलेल्या 7 पिढ्या आहेत ते नरकात रिव्हर्स होतात. याकरता संताचा करू नका, सेवा नका करू, पण अनादरानं काही करू नका आणि कुशब्द त्याच्याकरता उच्चारू नका. नैरक्षामी वाच्यम रूपंती वर्जयत, याच्याकरता वर्ज करा. मर्मांड स्थानी हृदय तथा असून वृक्षो वाचन हृदयम तुसा. वाईट शब्द तोंडातून काढल्यामुळे मर्मस्थान छेदल्या जाते, ते हाडापर्यंत जाते, हृदय आणि प्राणाला दग्ध करते. याकरता धर्मानुरागी व्यक्तीनं कधीही कोणाकरताही कुशब्द वापरू नये, त्याचा परित्याग कर. अर्धंत पुरुषाम वृक्षवाचा भक्कट वैरकृते मनुष्या. ज्याची वाणी वाईट आहे, स्वभाव कठोर आहे, जो मर्मस्थानावर ज्याचा शब्द आघात करतो, वाघ बाणानं माणसाला पीडित करतो, समजून घे हा माणूस अनेक जन्मात महादरिद्री होता, आत्ताही दरिद्री आहे बोलण्यात आणि नरकाला जाईल. काही इलाज नाही, दरिद्रता तो मृत्यू त्याला खाईल. हे पहा, याला कुणी दग्ध करत नाही, फार मोठा माणूस आहे, पण असं वागतो, त्याला त्याचं कार्य नष्ट करते. वाघबाणानं झालेली जखम भरत नाही. वस्त्राचं काय, यदि संतम सेवती संतम तपस्विनम जेदिवास नाही. मग वस्त्र आहे पांढरं, त्याला तुम्ही काळ्या हिरव्या पिवळ्या लाल कोणत्याही रंगात टाकाल त्या रंगाचं होतं की नाही ते. त्याप्रमाणे एखादा सज्जन
सज्जन, तपस्वी, चोर, हे चोर का ठरले, तपस्वी का ठरले, सज्जन दुर्जन का ठरले? त्यांना कपड्याप्रमाणे ज्याच्या रंगात ते रंगले गेले, ज्याचा सहवास सज्जनाशी झाला ते सज्जन सिद्ध झाले, दुर्जनाबरोबर झाला ते दुर्जन झाले, चोराबरोबर राहिले ते चोर झाले, तपस्व्याबरोबर राहिले ते तपस्वी झाले. याच्याकरता तुम्हाला कोणाच्या बरोबर राहावं याचा निर्णय घ्यावा लागला. यदि वादम न प्रवेद वादयेत, स्वतः तर वाईट गोष्ट बोलू नका, पण स्वतः करता नाही, दुसऱ्या करता नाही, कोणाकरताही वाईट शब्द उच्चारू नका, कारण शब्द अमृतही आहे आणि विषही आहे. ज्ञानेश्वरी शब्दच आहे, गाथा गीता हे सगळे शब्दच आहेत. आता काय सांगू, बाकी तुम्हाला माहितीच आहे सगळं. मारू नका आणि मार खाऊही नका. अव्याहृतम व्याहृतम शिरे आहू सत्यम वृदेन व्याहृतम तद द्वितीयम प्रियवदे तृतीयम धर्ममध्ये चतुर्थम. 4 गोष्टी सांगतो मी तुम्हाला. बोलण्यापेक्षा न बोलणं श्रेष्ठ आहे. बोलायचंच असेल तर गोड बोला, चांगलं बोला, ही वाणीची पहिली विशेषता आहे. गोड बोलणं ही वाणीची पहिली विशेषता आहे. आणि वाणीनं सत्य बोलावं ही वाणीची दुसरी विशेषता आहे. 4 सांगतो मी तुम्हाला, तुमच्या लक्षात आलंच आहे. जी लाभप्रद आहे, सत्य आहे, आणि जी सत्य आहे पण प्रिय आहे, सत्य असून प्रिय आहे अशी वाणी ही वाणीची तिसरी विशेषता आहे. जर सत्य, प्रिय, धर्मसंमत असेल तर वाणीची चौथी विशेषता आहे. ज्या वाणीतून धर्माचा प्रचार होत असेल, उच्चार होत असेल, म्हणजे सत्य बोला, धर्मंचर, सत्यंवद, या 4ही गोष्टी ज्या वाणीत असतील अशी वाणी जगात विशेष आहे, बहुतेक सापडत नाही. ही विशेषता आहे. आणि उत्तरोत्तर वाणी श्रेष्ठ आहे. तुम्ही ज्याच्याबरोबर राहता, ज्याची सेवा करता, तो रंग तुम्हाला चढतो. म्हणून राहावे त्याचे द्वारी श्वान याती. संताच्या द्वारी कुत्र्याप्रमाणे राहिलं तरी नरकाला नाही जाणार. आणि बाकीचं पहा तुम्ही, कोणाच्या सोबत राहावं तुम्ही तुमचं पहा. राजा दुःशासन स्तूप हतो विशस्तो नववर्तात मृत्युवशात कृतज्ञ न कश्चित चित्रमृतानाम कलस्नेनाम अधमयसे ते पुंसा. ज्याचं शासन अत्यंत कठोर आहे, जो अनेक दोषानं दूषित आहे, कलंकित आहे, कोणाचीही निंदा करतो, राहतच नाही, दुसऱ्याच्या उपकाराला जाणत नाही, ज्याची कोणाबरोबर खरी मैत्री नाही, आणि जो दुरात्मा आहे त्याला अधम पुरुष असं म्हणतात. अधम. ज्ञानोबराची उभी आठवून घ्या. चोराला व्यवहार देऊ नये, कृतज्ञावर उपकार करू नये, आणि नतीत माणसाचा उपकार घेऊ नये. चोरा व्यवहार दिला, कृतज्ञ उपकार केला, साधेल काय? उपकार सज्जनावर करा, त्याला आठवण राहील. कृतज्ञ विसरत असतो. चोराला दिलेले पैसे कधी परत येत, म्हणून तो निषिद्ध आहे, त्याच्यावर व्यवहार करता येत नाही. न अदतिर्ती कल्याणम परेभ्योवात न शंकिता. जो स्वतःवर संदेह निर्माण करतो, दुसऱ्याच्या कल्याणाचा भागी होईल कसा? अधमाची जी व्याख्या तुला सांगितली, अधम म्हणजे त्याच्या खाली कोणी नाही, सगळ्यात खाली तो पुरुष आहे. दुष्ट माणूस, त्याच्याजवळ बल आहे, तो बलानं उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करतो. जे चांगले माणसं आहेत ते निरंतर उद्योग करून वर जाण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यांना धन मिळू न मिळू पण बुद्धी मलिन होऊ देत नाहीत. आणि जे संत आहेत ते बुद्धीचा वापर करून कुलीन म्हणवतात. धनानं कुलीन नाही, बलानं कुलीन नाही, पण आचरणानं माणूस कुलीन सिद्ध होतो. धृतराष्ट्राने मध्ये प्रश्न विचारला. आता इतके 2 अध्याय झाले, धृतराष्ट्र ऐकून राहिले, बोलले नाहीत. पण हा श्लोक ऐकल्यावर धृतराष्ट्र वाच. त्याने विचारलं, विदुरा काय सांगू तुला, तुझ्यासारखा विद्वान माझा भाऊ आहे, या जगात तुझ्यासारखी विद्वत्ता कोणाची नाही. मी तुला असं विचारतो. धृतराष्ट्र वाच. महाकुरेभ्य स्प्रियंती देवा धर्मार्थ नित्यात बहुश्रुताच पृच्छामि त्वां विदुर प्रश्नमेतम भवन्ति ते कानि महाकुलीनानी. विदुरा, तू धर्म आणि अर्थाच्या अनुष्ठान हे सगळंच जाणतोस. उत्तम कुलास उत्पन्न झालेल्या पुरुषांना हे हवं असते. म्हणून माझा तुला प्रश्न आहे, उत्तम कुल कोणाला म्हणावं?
आहे की नाही? हे ऐकल्यानंतर म्हणजे धृतराष्ट्राला कळून राहिलं, तो श्रवणाचा अधिकारी आहे सिद्ध झालं. काही कळलं नसतं तो प्रश्न विचारत नाही, पण त्याला कळलं आहे काय म्हणून त्यांनी विचारलं, तू उत्तम कुलाची व्याख्या मला सांग. आतापर्यंत उत्तम कुल बोलला, मी ऐकत गेलो. अरे पण उत्तम कुलवान कोण आहे, त्या कुलाची ओळख काय आहे मला तू सांग. विदुरवाच. तपो दमो ब्रह्मवित्तम वितानाम पुण्या विवाह सतशास्त्र दानम वैश्वै ते सप्तगुणान वसंती सभ्याकृतात्मानी महाकुलानी. राजन, ज्याच्या तप, इंद्रिय संयम, वेदाचा सन्मान आणि अग्नीला ग्रास देणे, कारण आपण अग्नीवर अन्न शिजवतो त्याचा उपकार म्हणून एवढा भात आणि 2 थेंब तुपाचे तरी अग्नीला द्या. पहिल्यांदा जीव घाला. अग्नी तेल खात नाही, दुधाचा ग्रास देता येत नाही. अग्नीला भात चालेल, शुद्ध आहे, आणि तूप चालेल. भाजीची आहुती देता येत नाही. किती चटकदार आलू बोंडे अग्नीवर टाकू नका, कारण अग्नीला चालते फक्त तूप किंवा तूप, दुसरी आहुती देता येत. आणि दुसरं असं, ज्या घराण्यात स्वाध्याय यज्ञ आहे आणि पवित्र विवाह होतात, म्हणजे एखाद्या पोराबरोबर तुमची पोरगी पळून गेली, कुल संपलं. वैदिक पद्धतीनं जे विवाह ज्या घरात झालेले आहेत, ज्या कुलात पवित्र विवाह, येथे सदा अन्नदान, अतिथी कधी उपाशी जाणार नाही, आणि सदाचार, रोज हरिपाठ आहे, रोज तुळशीला पाणी घालतात. वाळलेली तुळस नसावी, तुळस असावी पण हिरवी असावी, 12 महिने राहते. याकरता हे वर्तमान गुण ज्या कुलात आहेत त्याला महान कुल असं म्हणतात. काही भारी आहे काय? भावे तुळशीजवळ पाणी जोडा हात, म्हणावे पतीत वेळोवेळा हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ, तेणे माया जाड तुटतील ही तुकोवराची साधी व्याख्या आहे महान कुलाची. अनेक नका पडू गावळाचे हुरी आहे ते थोरी नागू. हात नाही जोडतायत, दिवा नाही लावतायत, काहीच नाही करावं लागत तुम्हाला, 1 पैसा खर्च नाही. आणि अशी कुलं अधमापासून वाचली, कुलवान आहेत. विदुर म्हणतात, राजन, ज्याचा सदाचार शिथिल होत नाही. हां, आता एक सांगणं कठीण आहे. विश्वत प्रसादे न चरंती धर्मम. जे माता पित्याचा अनादर कधीही करीत नाहीत, जे संताचा अनादर कधीही करीत नाहीत, जे मित्राला कधी धोका देत नाहीत आणि प्रसन्न चित्तानं धर्म करतात, धर्मानंतर पश्चाताप करत नाहीत, ही महान कुलं आहेत. जीव गेला तर चालेल पण अपकीर्ती होऊ देत नाहीत. यज्ञ न झाला, नित कुलात विवाह झाला, वेदाचा त्याग केला गेला, धर्माचं उल्लंघन झालं तर उत्तम कुलही नीच कुलात परिवर्तित होतात. म्हणून कुलाचार सांभाळावा लागतो. ज्ञानोबरायांनी मोठी विशेषता कुलाचाराची सांभाळली आहे, तुम्हाला सांभाळावं लागेल. आणि एक लक्षात ठेव, देव व द्रव्य विनाशेन ब्रह्मवश्च हरेणच कुलान्य कृताम यांती ब्राह्मण अतिक्रमेणच. इथे ब्राह्मण म्हणजे फक्त ब्राह्मण नाही आहे, ब्राह्मण म्हणजे संत. कारण ब्रह्म जानाती ब्राह्मण, हा संत ब्रह्माला जाणतात. पूर्वीचे ब्राह्मण तपस्वी होते, संसार करत नव्हते नुसता, म्हणून त्यांना ब्राह्मण म्हणत. आताचे ब्राह्मण आहेत ते पर्सेंटेजमध्ये ब्राह्मण आहेत, काही इलाज नाही त्याला, पण तरी ब्राह्मण आहेत. तेव्हा देवतांच्या धनाचा, मंदिराच्या धनाचा स्वतः करता उपयोग करणारे लोक कसा आहे पाहून घ्या. देव द्रव्य विनाशनेन ब्रह्मस्वर्णेनच कुलानाम कुलंती यांती ब्राह्मणात अतिक्रमेण. देवताचं धन आहे, तुम्ही 100 रुपये का मंदिरात चढवले, ते मंदिराच्या त्या देवतेचे आहेत की तुमच्या संसाराचे उपयोगी आहेत? कशाला चढवले? इथे पंगत देणारा माणूस आहे, यांच्याजवळ या समितीजवळ दिले, वय 5,000 रुपये घ्या, पंगत द्या. त्यानं 2,500 रुपयाची पंगत दिली, 2,500 खिशात घातले, तर देवतेच्या धनाचं अपहरणाचं पाप लागलं. म्हणून पहिलं पद देवतांच्या धनांचं अपहरण, ब्राह्मणाच्या धनाचं अपहरण म्हणजे संताच्या धनावर दृष्टी ठेवून त्याचा उपभोग करणे आणि संताच्या मर्यादेचं उल्लंघन. त्याच्याशी न बोलले तरी मर्यादा जाते, कटुवचन बोलले तरी मर्यादा जाते. म्हणून आज्ञा मिळाल्यावर बोलणं हा धर्म आहे. आज्ञा पाळावी हा धर्म, जाणं तेणू जाणा वर्म. त्यानंतर परिभवेत उत्तम कुल अधम होतील अशा आचरणानं. ब्राह्मणाचा अनादर आणि निंदा जर केली आणि कोणी तुमच्याजवळ 1,00,000 रुपये ठेवले, मी पंढरीला जाऊन येतो भाऊ,
माझं घर काही चांगलं नाही, चोरी होईल म्हणून ₹1,00,000 तुमच्याजवळ ठेवतो. पूर्वी बँका नव्हत्या ना, मोठे मोठे शेठ सावकार सध्या यांच्याकडे धन ठेवून जावं लागे. तो यात्रेवर आल्यावर भाऊ महिना लागला मला, माझं धन परत देता का? तुम्ही माझ्याजवळ ठेवलं, मला तर काही आठवणच नाही. अरे 6-6 महिने वखर परत देत नाहीत. माझा अनुभव सांगतो. आता खटल्यात कसं असते, काय मोजेल असते काय, 10 वखर आहेत की 12 डवऱ्यात काय असते काय, मग आता कोणी नेईल की नाही. खरे एक डवरा कमी कसा पडला, नेला असेल बा कोण, सहज दूध आणायला गेला माणूस. ओळख असते काम करणाऱ्या सालदारांना, ओळख असते त्याची. त्यांनी सांगितलं भाऊ आपला डवरा पाहायला ढमक्या माणसाकडे जा, घेऊन त्याला सांग. नुसतं घेऊन ये नाही, मग त्याला वाटेल का तर 6 महिने झालं आपण पचवण्याच्या विचारात होतो, पचलं नाही. मग याद लागते भाऊ मला राजा आठवणच नाही, नेला खरं पडला होता पण आणून द्यायची आठवणच नाही राहिली, क्षमा करा. पाप आहे की पुण्य आहे बोला. रोज तुझ्या घरी एवढंच आहे, त्यात दिसून राहिला 2 बैलाचं वाडकं काय खटल्यावर आहेस काय, 16 बैलावाला. हे आपलं नाही तुला कळत नाही काय, पचला तर पचला, काय होईल याच्याकरता ही मर्यादा महाराज विदुर नीती आहे. ही ह्या तुम्हाला सांभाळावं लागेल. म्हणून उत्तम कुलं असं वागाल तर निंदनीय कुल सिद्ध होतात. कुलानी समूपने ती गोबी पुरुषार्थीत येतात. त्यांच्याजवळ गायी आहेत आणि जे ते उत्तम धनानं संपन्न आहेत. उत्तम धन म्हणजे कोणतंही कपट न करता शेतकऱ्यासारखं उत्तम धन जगात कुणाजवळ नाही नाही नाही. व्यापारी कधी योग होऊ शकत नाही. तुम्ही प्रारब्धाच्या भरोशावर पेरता, जे देईल देव तुम्हाला तेवढ्यावर समाधान आहे तुमचं. म्हणून शेतकऱ्याचं निष्पाप धन आहे उत्तम धन. बाकी मग व्याज खाणारा, बट्टा खाणारा, अमुक करणारा, हे त्यांना काही ना काही नंबर 2 कपट करावं लागते. बाकीची धनं शेतकऱ्याच्या धना इतके उत्तम नाही आहेत. म्हणून जेवायचं असेल तर शेतकऱ्याच्या घरी भाजी भाकर जेव्हा पचून जाईल पाप लागणार नाही. पण पक्वान्न व्यापाऱ्याचं जेवताना विचार करा. कधी कधी फूड पॉयझन होते, कधी कधी परसाकडे लागते, कधी कधी मरण्यापर्यंत पाळी जाते. म्हणून आपण कुणाचं अन्न खात आपल्याला माहीत नसते ना. माणसाचा स्वभाव आहे महाराज एकदा माझ्या घराला पाय लागू द्या, माझ्या घरी 2 घास खा. आपण म्हणतो इतक्या प्रेमानं म्हणतो, पण माझ्यासारखा कठोर साधू मी म्हणतो काय हो तेव्हा म्हणतो उद्या पाहू. त्याच्या आधी चौकशी करून घेतो गावातल्या शेजाऱ्याला विचारून, हा माणूस सांगायला आला होता कसं काय. तो म्हणतो राजा लय एवढे बा काहीच नव्हतं याच्या जोडले का जोड. 4 मजली घर उभं केलं ₹1 कोटी. त्याला सांगतो भाऊ मला डायबिटीस आहे, एक्सक्यूज मी येणार नाही. सांगून घ्या ₹1 कोटी पैदा केले, आकाशातून नाही पडले, काही ना काही बदमाशी केली, खाऊ नका आणलं त्याचं.